नमस्कार नमस्कार श्रोते हो. यशो मार्ग या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, यशो मार्ग या कार्यक्रमात आपण यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा ऐकत असतो. आजच्या या भागात आपल्या रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी वैभव गारवे सर यांना आपण आमंत्रित केलंय. तर ऐकूया त्यांचा हा प्रवास. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. सर, तुम्ही मूळचे कुठचे आहात आणि तुमचं शिक्षण कुठे झालंय? माझं मूळ गाव विचाराल तर आम्ही विदर्भातले आहोत, बुलढाणा जिल्हा. पण माझ्या वडिलांचा जन्म हा कल्याणचा, त्यामुळे बॉर्न अँड ब्रॉट अप रेस्ड इन कल्याण, ठाणे जिल्हा. अच्छा. माझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण 10वी पर्यंतचं हे कल्याणमध्येच झालं. कल्याणमध्ये आदर्श विनोदिनी मंडळाची माध्यमिक शाळा ही आमची एक छोटीशी सुंदर शाळा होती, मराठी शाळा. तिथे आमचं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. 11वी-12वी कल्याणमध्येच बिर्ला कॉलेजमध्ये 11वी-12वी विज्ञान शाखेतनं केलं आम्ही. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी नवी मुंबईला रामरावदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा डी.वाय. पाटील आपण जे ओळखतो, त्या डी.वाय. पाटीलमधून माझं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालं. आणि कालांतराने आता 2 वर्षापूर्वी मी LLB ची सुद्धा डिग्री घेतली. मग आपण स्पर्धा परीक्षा द्यावी असं तुम्हाला कधी वाटलं? स्पर्धा परीक्षा द्यावी, स्पर्धा परीक्षेची ओढ ही खरं फार पूर्वीपासून होती. अधिकारी बनण्याची इच्छा मनात होती, पण रस्ता मार्ग असा फारसा नव्हता. कारण घरामध्ये किंवा कुटुंबात कोणी अधिकारी वगैरे नसल्याकारणाने प्रॉपर असं प्लॅनिंग नव्हतं, पण इच्छा होती. या क्षेत्रातली तुमची वाटचाल कशी होती आणि या क्षेत्रातले तुमचे काही अनुभव सांगाल का आम्हाला? मी 2012 साली माझं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर, अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर मी सुरुवातीला काही जॉब केले. त्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा नोकिया अँड सिमेन्स नेटवर्क्स नावाच्या एका कंपनीमध्ये लागलो, नेटवर्क इंजिनियर म्हणून. तिथे साधारण एक 3-4 महिन्याच्या कामाच्या अनुभवानंतर ती नोकरी सोडली. नंतर मग ट्रायडंट इक्विपमेंट्स नावाची कंपनी होती, त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर म्हणून त्याच्यात एक 3-4 महिने नोकरी केली. ह्या सगळ्या प्रवासामध्ये लक्षात आलं की सरकारी नोकरीकडे किंवा ह्या सगळ्याकडे ओढ होतीच, आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रवास, रोजचं दैनंदिन जीवन हे थोडं धकाधकीचं वाटत होतं. त्यामुळे स्पष्टपणे सांगायचं झालं तर करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने स्पर्धा परीक्षा निवडण्याचा हेतू होता. आणि अट्रॅक्शन तर होतंच, गव्हर्नमेंट सेक्टरचं अट्रॅक्शन होतं, पोलीस डिपार्टमेंटचं अट्रॅक्शन होतं. त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटमध्ये इनिशियली त्याच्यामध्येच येण्यास इच्छुक होतो. त्यामुळे सगळ्यात पहिली परीक्षा मी जी पास केली किंवा जिच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा मनापासून प्रयत्न करून मी ती परीक्षा क्रॅक करण्याचा प्रयत्न केला, ती म्हणजे फौजदारकीची होती. अच्छा. त्यामुळे मी आधी PSI ही झालो. 2013 सालची जी PSI ची एक्झाम होती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ती घेतल्या जाते. सर्वप्रथम मी ती दिली. त्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर शारीरिक चाचणी आणि त्याच्यानंतर मुलाखत, अशा मार्गाने पहिल्यांदा ती परीक्षा पास झालो. आणि मग त्याच्यानंतर परीक्षा देण्याचं सत्र हे सुरूच होतं. PSI म्हणून जॉईनही झालो मी. साधारण 1 वर्षभर महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये मी ट्रेनिंगही केलं. आणि मीनवाईल ज्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देतच होतो. आणि मग पॅरलली ती परीक्षा पास करून नंतर मग मुख्याधिकारी झालो. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं होतं, तर जनरली इंजिनियर झाल्यानंतर एका चांगल्या मोठ्या कंपनीत जॉब करायचा आणि एक चांगलं आयुष्य जगायचं असं मुलांचं ध्येय असतं, आणि खरं तर पालकांचीही तीच अपेक्षा असते. मग पुन्हा स्पर्धा परीक्षांकडे वळून पहिल्यापासून सुरुवात करायची असं तुम्ही जेव्हा ठरवलं, तेव्हा तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा कसा होता? ॲक्च्युली आजपर्यंतच्या प्रवासामध्ये जे काही झालो आहे, जे काही मिळवलं आहे, जे इथपर्यंत पोहोचलो आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा खरं कुटुंबाचाच होता. नक्कीच. म्हणजे आर्थिक परिस्थिती ही कुटुंबाची फार बेताची होती. माय फादर वॉज अ स्ट्रीट वेंडर, म्हणजे ते रस्त्यावरती उसाच्या रसाचा हातगाडा चालवायचे. बट स्वतः शिकलेले होते, शिक्षणाबद्दल त्यांची स्वतःची प्रचंड आवड होती. आणि मुलांनी काहीतरी असं करावं की पैशांच्या व्यतिरिक्तही काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये रेकग्नायझेशन त्यांना मिळावं, अशी त्यांची प्रगल्भ इच्छा होती. त्यामुळे त्यांनी अतिशय, म्हणजे दुर्धर अशी आमची फायनान्शियल कंडिशन असतानाही आम्हाला कधी कोणत्या गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनीच मोटिवेट केलं. एक एक्स्ट्रा माईल जाऊन त्यांनी मला असे शब्द वापरले की बघ, मी तुला आणखी काही वर्ष पोसू शकतो, तू काही काळजी करू नको, तुला ज्या परीक्षा द्यायच्यास तू दे. त्यामुळे मोठ्या हिमतीने मग प्रायव्हेट सेक्टरमधली नोकरी सोडून स्पर्धा परीक्षा करण्याची जी पहिली प्रेरणा दिली ती वडिलांनीच दिली. अच्छा. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये सगळ्यात मोठं श्रेय हे आईवडिलांचंच आहे. नक्कीच. आईवडिलांनी मुलगा इंजिनिअरिंग झाला, आता घराची गरिबी दूर करेल, अशा फारशा अपेक्षा न ठेवता मला त्यांनी एक झुंज देऊ दिली.
ती ऑपॉर्च्युनिटी त्यांनी मला दिली. त्यामुळे जे काय फळ भेटलं ते त्यांच्यामुळेच मिळालं. सर, तुम्ही मघाशी PSI ट्रेनिंगचा उल्लेख केलात. हे ट्रेनिंग घेत असतानाच तुम्ही राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेची सुद्धा तयारी करत होतात. एकाच वेळी या दोन्ही गोष्टी साध्य करणं खरं तर खूप कठीण आहे. तर मग तुम्ही हे कसं जमवून आणलं? ते म्हणतो ना की एखाद्या गोष्टीमध्ये जर कधी तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तर पूर्ण युनिव्हर्स तुम्हाला मदत करतं. ते अशा प्रकारची काही घटना माझ्यासोबत घडलेली आहे. कारण 2015 साली मी महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये फौजदारकीची ट्रेनिंग घेत होतो आणि ते करत असतानाच PSIची ट्रेनिंग करत असतानाच त्यावेळी नाशिकमध्ये हे सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन झालेलं होतं. तर आम्हा सर्व PSI कॅडेट्सना त्या सिंहस्थाच्या आयोजनासाठी आम्हाला फील्डवर पाठवलेलं होतं. तर मग फील्डवर ॲट अ टाईम PSIची नोकरी करत असताना जो मोकळा वेळ भेटत होता त्याच्यामध्ये मी म्हणजे रात्री किंवा दिवसा, नाईट ड्युटी असेल तर दिवसभर, डे ड्युटी असेल तर रात्री, म्हणजे कसाही एक ऑन अन ॲव्हरेज दिवसात एक 10 ते 12 तास मॅनेज करत होतो अभ्यास करण्यासाठी. आणि ह्याच्या अगोदर पण ट्रेनिंग सेंटरमध्येही असताना शेवटी 1 महिन्यात काही राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेची वगैरे तयारी होत नसते. पूर्वपरीक्षा ॲक्च्युली मी पोलीस अकॅडमीमध्ये पोहोचण्याच्या पूर्वीच पास झालेलो होतो. तर अकॅडमीत दाखल झालो आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षा येणार होती. मग ती तयारी करत असताना कुठेतरी दिवसभराचं जे हेक्टिक शेड्यूल असतं, आता PSIची ट्रेनिंग जी असते ती सकाळी 5:15 वाजता सुरू होते. 5:15 वाजता सुरू झालेली फिजिकल ट्रेनिंग ग्राउंडवरची ही 8:30 वाजता जवळजवळ संपते आणि परत 9:15 ते 9:30ला तुम्हाला परत नेक्स्ट लेक्चरसाठी तिथे हजर राहावं लागतं. त्या एका तासामध्ये तुम्हाला तुमचं अंघोळ, नाश्ता, बाकीचे तुमचे ड्रेस चेंज करणे आणि बाकीचे ॲक्टिव्हिटीज करून, आणि हे सगळं करताना पोलीस अकॅडमी जवळजवळ 300 एकरचा कॅम्पस आहे आणि या 2 ठिकाणांमधलं अंतर हे बऱ्याचदा आम्हाला पळत पळत पार करावं लागायचं. आणि ह्या सगळ्यानंतरही जे कुठे आहे 10-15 मिनटं जरी आम्हाला मोकळी सवड भेटली तर मी छोट्या छोट्या चीट्स ह्या बनवलेल्या होत्या. चीट्स म्हणजे जनरली एक्झाममध्ये कॉपी करायसाठी वापरतात, पण आम्ही त्या चीट्स अभ्यास करायसाठी वापरत होतो. कुठेतरी खिशामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टचं एखादं चीट बनवलं आहे, मानवाधिकार आयोगाची एखादी चीट बनवलेली आहे, तो ॲक्ट शॉर्टमध्ये त्या एका चीटवर बनवून जिथे वेळ भेटेल तिथे ते बाहेर काढून आम्ही वाचत होतो. ऐकायला फार फॅसिनेटिंग वाटतं, पण ते प्रॅक्टिकली केलेल्या होत्या तेव्हा. आणि ओव्हरऑल ह्या सगळ्यामध्ये हे सगळं करत असताना जे तिकडचे आमचे शिक्षक होते किंवा मित्र होते तेही वेळोवेळी मोटिवेट करत होते. त्यामुळे एक होतं की आपण प्रयत्न तर करू, पास होईल याची शाश्वती तर तेव्हा कधी वाटलं नव्हतं. कारण पोलीस ट्रेनिंग हे सकाळी 5:15ला सुरून रात्री जवळजवळ 10ला संपणारं एक निरंतर ट्रेनिंग असतं आणि फार हार्ड असतं. 2 वेळा त्याच्यामध्ये फिजिकल असतं आणि वर्किंग असतं. वर्किंग इन द सेन्स तिकडे खूप प्रकारचे तुम्हाला झाडू मारणे, गवत काढणे, खड्डे मारणे अशा प्रकारचे टास्कही मुलांना दिल्या जातात. तर ह्या सगळ्यातनं आणि लेक्चर्सही होतात, कायद्याचे लेक्चर्स होतात, वेगवेगळे सेमिनार्स होतात. ह्या सगळ्यातनं वेळ काढत करत होतो प्रयत्न. ते सक्सेसफुल होईल तेव्हा असं वाटलं नव्हतं, पण केला प्रयत्न. आजकाल कमी वयातच पालकांकडून मुलांना स्पर्धा परीक्षांविषयी सांगितलं जातं. साधारणपणे माध्यमिक शिक्षण पूर्ण होत आलं की पालक या स्पर्धा परीक्षांसाठी मुलांच्या मागे लागतात. तर तुमच्या मते साधारणपणे कुठल्या इयत्तेपासून मुलांनी या अभ्यासाकडे वळायला हवं? स्पर्धा परीक्षांबद्दलचं माझं जर कधी आकलन मॅडम विचारायला तर ते फार वेगळं आहे. म्हणजे मी कधीच असं समजणार नाही की मुलांना पालकांनी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करायला लावली पाहिजे. स्पर्धा परीक्षेची जेव्हा सुरुवात होते तेव्हा जे प्रायमरी पुस्तकं आम्ही वाचतो ते म्हणजे NCERT किंवा राज्य शासनाच्या सिलेबसमधले जे इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, बेसिक सायन्स, त्याच्यानंतर बोलायला गेलं तर इतर जे काही विषय आहेत हे इनिशियली सगळे शाळेपासून आपल्याला शिकवल्या जातात आणि आपल्या सिलेबसमध्ये ते खूप बऱ्यापैकी इन्क्लूड केलेलं असतं. NCERT किंवा CBSEमध्ये आणखी जास्त असतं, पण स्टेट बोर्डाची पुस्तकं ही खूप चांगल्या पद्धतीने आता बनवलेली आहे. त्यामुळे आपण जर कधी ती परिपूर्णपणे पहिलीपासून जर कधी जो इयत्तेचा अभ्यास आहे तोच जर कधी नीट केला आणि मुलांची विषयाची अंडरस्टँडिंग चांगली असेल, मग ती जॉग्रफीशी रिलेटेड असू दे, हिस्ट्रीशी रिलेटेड असू दे, फक्त एक्झाम ओरिएंटेड अभ्यास न करता जेव्हा तुम्ही त्याच्या एक आवड म्हणून तो अभ्यास करता, हिस्ट्री फक्त मार्क मिळवायचं आहे म्हणून न वाचता हिस्ट्री समजून घ्यायची, हिस्ट्रीची एक आवड निर्माण झाली, जॉग्रफीची एक आवड निर्माण झाली, नागरिकशास्त्र किंवा अर्थशास्त्र ह्याची जर कधी आवड निर्माण झाली तर स्पर्धा परीक्षेचा जो बेस असतो ना तो शालेय शिक्षणामध्येच तयार होतो. एक्झॅक्टली. त्याच्यासाठी कोणत्याच प्रकारे तुम्हाला मुलांवर ते बर्डन करायची गरज नाही आहे. आणि ह्या व्यतिरिक्त मुलांना
म्हणजे आता माझ्या घरामध्ये जरी आम्ही सांगितलं की बाबा एवढ्या मी आर्थिक परिस्थितीतनं किंवा बिकट परिस्थितीतनं आलेलो होतो, पण ती फक्त आर्थिक बिकट परिस्थिती होती. बौद्धिकरित्या माझ्या घरातलं वातावरण फार चांगलं होतं. आमची सकाळची सुरुवात ही एखाद्या न्यूज चॅनलने व्हायची आणि अशा परिस्थितीतही आमच्या घरी रेग्युलरली न्यूजपेपर यायचं आणि आमचे वडील आम्हाला इन्सिस्ट करायचे की तो तुम्ही वाचायचा. इव्हन वाचताना ते आम्हाला मोठ्याने वाचायला लावायचे. एखादा शब्द आम्ही अडखळलो, चुकीचा उच्चार केला तर ते आम्हाला त्यात करेक्ट करायचे. त्यामुळे मुलांना फारसं असं स्पर्धा परीक्षाकडे ढकलण्याची गरज नाही आहे. जे बेसिक शालेय शिक्षण आहे त्याची अंडरस्टँडिंग, त्या कन्सेप्ट क्लिअर असल्या, त्यासोबत असताना सोबत जर कधी ज्या आजूबाजूला आपल्या घटना घडत आहेत किंवा जे करंट अफेअर्स घडत आहेत त्याबद्दल त्यांना अवेअर ठेवलं, सोशली त्यांना अवेअर ठेवलं, आजूबाजूला घडणाऱ्या सोशल पॉलिटिकल ज्या काही घटना आहेत त्या त्यांनी जर कधी व्यवस्थित आत्मसात करून घेतल्या तर स्पर्धा परीक्षेची वेगळी गरज, म्हणजे तयारी करण्याची वेगळी आवड निर्माण करण्याची गरज पडणार नाही. एका पर्टिक्युलर वयानंतर जर कधी त्यांनी तो निर्णय घेतला की मला स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत, तर जे एक्झिस्टिंग जी शिदोरी आपल्याला शालेय शिक्षणातून आलेली आहे तिच्या बेसिसवर स्पर्धा परीक्षा परस्यू करणं फार सोपं. सोशल सर्व्हिसेसमध्ये नोकरी मिळवायची म्हणजे स्पर्धा परीक्षा द्यायलाच हव्यात. पण मुलांना या परीक्षांविषयी भीती असते की खरंच आपण या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकू का? तर खरंच भीती बाळगावी इतक्या या परीक्षा कठीण असतात का? स्पर्धा परीक्षेबद्दल भीती बाळगण्याची गरज नाही आहे, पण शेवटी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जेव्हा एक स्पर्धा परीक्षा आणि एखादी अकॅडमिक एक्झाम आपण ह्यांचं जेव्हा कंपॅरिझन करतो तेव्हा एक फार तुम्हाला साधं उदाहरण देतो की एखाद्या अकॅडमिक एक्झाममध्ये 90% मिळवलेला विद्यार्थीसुद्धा पास असतो आणि 36% मिळालेला विद्यार्थीसुद्धा पास असतो. पण स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा एक पद असतं आणि 10 विद्यार्थी असतात तेव्हा 9 जणांनी 98 मिळवले आणि एकाने 99 मिळवले, तर तो 99 मिळवलेला पास होतो आणि 98 मिळूनही 9 जण नापास होतात. बेसिकली त्या परीक्षेच्या शब्दातच दिलेले स्पर्धा परीक्षा. त्यामुळे त्याच्याबद्दल मी भीती घालणार नाही बघा. पण जेव्हा स्पर्धा असते आणि जेव्हा ती एवढी एका थिन ऑब्जेक्टसाठी किंवा एखाद्या एवढ्या छोट्या गोष्टीसाठी जेव्हा एवढी लोकं कम्पीट करतात तेव्हा सक्सेसचा रेशो हा नक्कीच थोडा कमी येतो. पण स्पर्धा परीक्षेला जर कधी फक्त आपण सरकारी पोस्ट मिळवायची किंवा नाही मिळवायची या नजरेतनं बघितलं तर मग मला नाही वाटत की ह्याच्यात फार लोक सक्सेसफुल होतात. पण त्यात जे नॉलेज तुम्ही गेन करतात, त्या प्रोसेसमध्ये तुम्ही जे नॉलेज गेन करतात, ती तयारी करताना जे तुम्ही वाचन करतात, जे तुम्ही सामाजिक गोष्टी आत्मसात करतात आणि कॉन्स्टिट्यूशन असेल, सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, आणखी इतर जे विषय असतील, हे तुम्ही जेव्हा चौफेर वाचता तेव्हा तुम्ही जगात इतर कोणत्याही प्रोफेशनमध्ये कधी गेलात तर तुम्हाला या सगळ्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे मी एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर स्पर्धा परीक्षेसाठी कॉन्स्टिट्यूशन वाचलेला मुलगा जेव्हा LLBला ॲडमिशन घेतो तेव्हा त्याचे किमान 2 ते 3 विषय ऑलरेडी क्लिअर झालेले असतात. त्यामुळे जो आपला मूळ प्रश्न होता की याची भीती, तर ही भीती ठेवून चालणार नाही. शेवटी आयुष्यात कोणतीही परीक्षा किंवा कोणत्याही गोष्टीला तुम्हाला फेस करायचं असेल तर भीती ही बाजूला ठेवलीच पाहिजे. घाबरून चालणार नाही, एन्झायटी ठेवून चालणार नाही. परीक्षेची तयारी करावी, व्यवस्थित करावी, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करावा, शांत डोक्यामध्ये असे योग्य कप्पे पाहिजेत की ज्याच्यामध्ये तुम्ही इतरही गोष्टींना आयुष्यातल्या योग्य स्थान देऊ शकले पाहिजे. आणि करिअरमध्ये पोस्ट मिळाली तरच मी सक्सेसफुल, नाही मिळवू शकलो तर मी अनसक्सेसफुल, ही एन्झायटी बाजूला ठेवून अभ्यास करावा. आता ऑब्व्हियसली मी आता हे जे बोलतोय आपल्यासमोर हे बोलताना फार सोपं वाटतं. जेव्हा मनासारखं होत नाही तेव्हा तो एक ट्रॉमा वेगळा असू शकतो एखाद्याला. पण मी असं सांगेल की तयारी करताना भीती ठेवून चालत नाही. माझा पुढचा प्रश्न यावरच आहे की परीक्षा म्हटली की कदाचित आपल्याला अपयशाला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. तर असा काही तुमचा अनुभव आहे का? स्पर्धा परीक्षा जेव्हा दिली तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा जी दिलेली 2014 साली जी मी राज्यसेवा परीक्षा दिलेली होती तर माझी पोस्ट एका मार्काने गेलेली होती. म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झामिनेशन, इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू नंतर जेव्हा फायनली रिझल्ट लागला तेव्हा तुम्ही एका सिंगल मार्कासाठी तुमची पोस्ट जाते. तर थोडंसं वेदनादायी असतं. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अपयश मागे टाकून जर कधी तुम्ही पुढचा विचार कराल, वन्स गॉन इज गॉन. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये आता परत काही बदल करू शकत नाही किंवा आणखी कोणत्या गोष्टी चमत्कार तर कोणते होत नसतात. ते चमत्कार आपल्यालाच करावे लागतात. त्यामुळे पुढची तयारी करायची, अपयश मागे झटकायचं, पुढे जायचं, हेच त्याच्यामध्ये एवढा संदेश देऊ शकेल. सर, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यामध्ये आणि ते अटेम्प्ट्स देण्यामध्ये काही वर्षांचा काळ जातो आणि त्यात यश मिळेल न मिळेल याची काहीच खात्री नसते.
तर अशा वेळी आपल्याकडे दुसरा एखादा प्लॅन बी तयार असायला हवा का? आयुष्याची गाडी चालवताना स्टेपनी ही सोबत असावी असा ह्या मताचा मी आहे. त्यामुळे जर कधी तुमच्याकडे एखादं चांगलं स्ट्रॉंग टेक्निकल किंवा एखादं मेडिकल फील्ड याची जर कधी एखादी चांगली डिग्री असेल तर स्पर्धा परीक्षा करताना नक्कीच तुम्हाला एक कॉन्फिडन्स राहील की बाबा आयुष्यामध्ये जर कधी मी इथे अनसक्सेसफुल झालो किंवा मला अपेक्षित यश नाही मिळालं तर मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुन्हा एकदा माझ्या मूळ क्षेत्रामध्ये किंवा कुठेतरी पुन्हा जाऊ शकतो. मी पुन्हा एकदा जसं सांगितलं की स्पर्धा परीक्षेमध्ये यशाची शाश्वती खूप कमी आहे. आता मी ज्या काळात स्पर्धा परीक्षा झालो मी माझ्या पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्येच ह्या एक्झाम क्रॅक केल्या किंवा खूप अर्ली एजमध्ये ऑफिसर झालो. पण जर कधी नसतो झालो तर आज मी कितीही मोठ्या गप्पा मारल्या तरी शेवटी थोडं ना फार तरी माणसाच्या आयुष्यात ते एक नैराश्यग्रस्ताची भावना किंवा ही येणं शक्य आहे. पण तेच जर कधी हे सगळं करत असताना तुमच्याकडे एक चांगली तांत्रिक पदवी असली किंवा तुमच्याकडे मेडिकल फील्डची एखादी चांगली पदवी असली, लॉची एखादी चांगली पदवी असली तर तुम्ही तुमचं एखादं चांगलं करिअर पुन्हा परस्यू करू शकता. काय होईल जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या करिअरमध्ये एक 2-5 वर्षाच्या पिछाडीवर राहाल. पण एका योग्य काळानंतर पुन्हा एकदा माणूस ग्रीप घेतो आणि त्याचं जे काही त्याने स्पर्धा परीक्षेमध्ये जे वाचन केलेलं आहे, जो अभ्यास केलेला आहे त्याचं पुन्हा ते आपल्या मूळ क्षेत्रामध्ये सुपर इम्पोज करून पुन्हा तो करिअरमध्ये कमबॅक करू शकतो. तर माझं असं म्हणणं राहील की स्पर्धा परीक्षा करावी पण ते करताना एखाद्या चांगल्या डिग्रीची स्टेपनी ही आपल्याकडे असावी या मताचा मी आहे. सर, तुम्ही नगरपालिकेचे मुख्य अधिकारी म्हणून रुजू झालात, तर आता कशा प्रकारच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत? नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून काम करताना एखाद्या शहराचं हे पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन असेल म्हणजे शहरापुरतं जे मर्यादित असतं नगरपालिकेचं त्याचं पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळणं, शहराबद्दल आमची जी काही नगरपालिकेची कार्यकर्तव्य असतात, शहर स्वच्छ ठेवणे, शहर खड्डेमुक्त ठेवणे, शहरामध्ये पर्यटनाला चालना मिळेल अशा काही गोष्टी प्रस्थापित करणे, शहरामध्ये लोकांचं नागरी जीवन हे अजून सुकर होईल ह्यासाठी प्रयत्न करणे, दिवाबत्तीची सोय असू द्यात, शहरात लोकांना शुद्ध पाणी पुरवठा करत असणे, योग्य दाबाने पाणी पुरवठा करणे, या सगळ्या बेसिकली नगरपालिकेच्या जबाबदाऱ्या असतात. आज आपल्याकडे बघाल तर नागरीकरण हे महाराष्ट्रात फार वेगाने वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नागरीकरणाचे जे चॅलेंजेस आहेत ते आम्हालाही दैनंदिन कामकाजामध्ये बरेचदा फेस करावे लागतात. तर या चॅलेंजेसवर मात करून शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांना सोयीसुविधा कशा उपलब्ध होतील आणि त्यांचं शहरी जीवन कसं सुकर होईल यासाठी प्रयत्न करणे हे नगरपालिकेचं प्रथम कर्तव्य आहे. आणि हे सगळं करत असताना त्या नगरपालिकेच्या ह्या कार्यकर्तव्यांवर बारीक लक्ष ठेवणे आणि ते पार पाडून घेणे ही मुख्याधिकाऱ्याची मुख्य जबाबदारी आहे. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की हे काम करत असताना बऱ्याच आव्हानांचा सामना तुम्हाला करावा लागतो, तर ही आव्हानं नक्की कशा प्रकारची असतात? वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे आपलं महाराष्ट्रातलं म्हणाल किंवा देशात किंवा जगातच बोलाल की प्रत्येक शहर हे काही प्लॅन्ड सिटी नसते. बरोबर आहे. शहर वाढतं, शहराच्या गतीने कधी लोकसंख्या एका योग्य गतीने वाढते, एका ठराविक डायरेक्शनने वाढते. जे जुनं मूळ शहर असतं ते बऱ्याचदा अनप्लॅन्ड असल्यामुळे त्या भागातले वाहतुकीचे रहदारीच्या समस्या असतील, स्वच्छतेसंदर्भात काही समस्या असतात, अतिक्रमणं असतात, असे अनेक चॅलेंजेस हे नगरपालिकेला फेस करावे लागतात. की आता एखाद्या शहराचं एक उदाहरण देतोय, म्हणजे आता मी रत्नागिरी मुख्याधिकारी असलो तरी रत्नागिरीचं उदाहरण न देता एक जनरल एक्झाम्पल देतोय की आता एखाद्या नदीकाठी एखादं शहर वसलंय, तिथे जर कधी योग्य प्रमाणामध्ये जर कधी अतिक्रमणं क्लिअर केले नाहीत तर बऱ्याचदा प्रवाहाच्या आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणामुळे शहरात पूर किंवा पाण्याचं पूर परिस्थिती निर्माण होणं किंवा अशा प्रकारच्या घटना या घडत असतात. त्यामुळे शहराच्या बाबतीत बोलायला गेलं तर शहराचा बेसिक चॅलेंज हाच असतो की जी ग्रोथ अनप्लॅन्ड झालेली असते आणि आर्थिक समस्याही असतात. प्रत्येक यंत्रणेच्या ज्या काही असतात त्याप्रमाणे विकास कामांची असलेल्या पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनचे पगार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, यामुळे काही चॅलेंजेस नक्कीच असतात. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात. सोशो पॉलिटिकल अनेक प्रकारच्या व्यक्तींशी डील करावं लागतं, ज्याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला लोकांसाठी काम करावं लागतं. तर चॅलेंजेस तर असतातच. सर, स्पर्धा परीक्षा आणि करिअर संधी या अनुषंगाने तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना काय सांगाल? स्पर्धा परीक्षा आणि करिअर संधी एकच सांगेल की स्पर्धा परीक्षा हे करिअर म्हणून निवडताना किंवा करिअर म्हणून स्पर्धा परीक्षा देताना आपल्याकडे एक चांगला इंटेंट असला पाहिजे. चांगल्या इंटेंटने जर कधी आपण या फील्डमध्ये आलो, चांगल्या नियतने आलो, तर भरपूर मेहनत केली, मेहनत करायची तयारी ठेवली तर नक्कीच इथे सक्सेस भेटते. पण हे भेटलं तरच माझं करिअर
आणि नाही भेटलं तर आता मी काय करू, किंवा बऱ्याचदा अनेक घटना, ह्या चांगल्या वाईट घटना आपल्या कानावर पडतात की स्पर्धा परीक्षा पास न झाल्याने एखाद्या विद्यार्थी काही नैराश्यामध्ये जातात किंवा अनेक प्रकारच्या अशा घटना आपल्याला कानावर येतात. तर मी हे सांगेल की आपली योग्य प्रकारची सगळी शिक्षणं आणि हे सगळं झालेलं असताना स्पर्धा परीक्षा द्या, चांगल्या इंटेंटने द्या, मेहनत करा. पण जर कधी इनकेस अपेक्षित यश नाही मिळालं तर नाराज न होता आणि खचून न जाता दुसऱ्या करिअर संधी तपासा. आणि अनेक प्रकारचे करिअर हे आपल्या देशात, राज्यामध्ये आपलं शासन प्रशासन उपलब्ध करून देते की ज्याचा तुम्ही फायदा घेऊन आयुष्यात काहीतरी चांगलं करू शकता स्वतःशी. आज स्पर्धा परीक्षेशी निगडीत आपण अनेक प्रकारच्या वेबसिरीज वगैरे हे टी व्हीवर बघतोय, ज्यात एक योग्य प्रकारचं मोटिवेशन मुलांना भेटतंय. तर एकच सांगेल की खचायचं नाही, कोणतं चुकीचं पाऊल उचलायचं नाही, नैराश्यात जायचं नाही. चांगल्या इंटेंटने जेवढी मेहनत करू शकतो तेवढी करायची आणि यश भेटेलच. सर, जसं हे युग स्पर्धेचं आहे तसंच हे सोशल मीडियाचं सुद्धा युग आहे. कारण आजची तरुणाई ही जास्तीत जास्त वेळ ही सोशल मीडियावरच वेळ घालवताना आपण बघतोय. तर ज्या विद्यार्थ्यांना खरंच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचंय त्यांना या बाबतीत तुम्ही काय कानमंत्र द्याल? सोशल मीडिया ही एक दुधारी तलवार आहे. म्हणजे तिचा आज चांगल्या प्रकारे उपयोग होता होता अनेक चुकीच्या पद्धतीनेही उपयोग होतोय. आणि तरुणाई काय किंवा जे अडल्ट लोक आहेत तेही काय, म्हणजे आपण तरुणाईला उगाच बदनाम करतोय. आजकाल मी बघत असलेले अनेक अडल्टही दिवसाच्या कामापैकी बराचसा वेळ हा स्क्रीन स्क्रोलिंगवर आणि इतर विषयांमध्ये घालवतोय. तर हा जो स्क्रीन टाईम आहे ना, हा माणसाला नैराश्याच्या गर्तेत घेऊन जातो बऱ्याचदा. सोशल मीडिया हे एक भ्रामक दुनिया ती आपल्यासमोर उभी केलेली आहे. अनेकदा आपण त्याच्यामध्ये स्वतःला रिलेट करतो, अनेक गोष्टींना रिलेट करतो, किंवा ते एक प्रकारचं पोटॅटो चिप थिअरीसारखं आहे. तुम्ही एक वेफर खाल्ला तर तुम्ही थांबत नाही, तुम्ही दुसरा खाताच. त्यामुळे एक रील बघून तुमचं मन भरत नाही. गोष्ट आहे. यस, एक रील बघून तुम्ही थांबत नाही, तुम्ही आपोआप स्क्रोल करता आणि दुसरा रील बघता, तिसरा बघता, चौथा बघता. हे बघता बघता कसं दिवसाच्या शेवटी तुमचा स्क्रीन टाईम 3-4 तासाचा होतो ते कळतच नाही. म्हणजे आज आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक विद्यार्थी किंवा तरुण किंवा असं बोलणारे लोक भेटतील की मला व्यायामाला वेळ भेटत नाही, मला आयुष्यात हे करायला वेळ भेटत नाही, ते करायला वेळ भेटत नाही. त्याच माणसाने जर किती स्वतःचा रोज ॲव्हरेज स्क्रीन टाईम चेक केला ना, तर त्याला कळेल की त्याने एका दिवसात किती वेळ वाया घालवला. तर एक सांगायचा उद्देश फक्त एवढा आहे की सोशल मीडिया आयुष्यात जेव्हा तुम्ही एका सर्टन स्टेजला पोहोचता, एक रिझनेबल टाईमपास ठीक आहे, पण अनरिझनेबली तुम्ही त्याचा दिवसभर वापर कराल, त्यातनं जास्त इन्फ्लुएन्स व्हाल, तर मग ते तुमच्यासाठी हानिकारकच आहे. कारण ह्याने नाही फक्त तुमच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळ्याच गोष्टींवर ते विपरीत परिणाम करू शकतं. आणि जो कंटेंट आहे त्याच्यावर कोणत्याच प्रकारचं योग्य असं फिल्टर नाही आहे. तर बऱ्याचदा असाही कंटेंट आपल्या नजरेत येतो की ज्याला एक्सपोजर आपलं नसलं पाहिजे, किंवा विद्यार्थ्यांचं किंवा तरुण दशेमध्ये जेव्हा आपले मुलं असतात तेव्हा त्यांना ज्या कंटेंटचं एक्सपोजर नाही पाहिजे त्याही कंटेंटचा बऱ्याचदा त्यांना एक्सपोजर होतं आणि त्यातनं मग त्याचे काही चांगले वाईट कन्सिक्वेन्सेस असतात. तर एक सांगेल फक्त की त्याचा एक रिझनेबल वापर प्रत्येकाने करावा. सर, जाता जाता एक थोडा वेगळा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना तरुण मुलामुलींच्या आयुष्यात अनेक प्रलोभनं येतात. मग ते प्रेम असेल किंवा प्रेमभंग असेल, तर या सगळ्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होऊ नये आणि अभ्यासावरून आपलं लक्ष विचलित होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायला हवं? स्पर्धा परीक्षा करणारा हा जो एज ग्रुप असतो ना, हा बऱ्याचदा तरुण वर्गच असतो. आणि स्पर्धा परीक्षा हे मुलं मुली आज योग्य प्रमाणात सगळेच स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेले आहेत. बघा, नॅचरल गोष्ट आहे. प्रेम होणं किंवा प्रेमामध्ये पडणं हे फार सिंपल आहे. माझ्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या माझ्या त्या काळातल्या मैत्रीण होत्या. म्हणजे आम्ही आमचे ज्या प्रायोरिटीज होत्या त्या फिक्स केलेल्या होत्या. अभ्यासाच्या वेळेत अभ्यास, आणि योग्य वेळ जर कधी आयुष्यात तसा भेटला तर वीकमधला एखादा थोडासा वेळ किंवा काय एखाद्या आपल्या मैत्री जपण्यासाठी माणसाला पुरेसा असतो. पण हे सगळं करत असताना कधीच आपला अभ्यासावरनं फोकस ढळून न देणं. आणि जो कोणी तुमचा असा मित्र मैत्रीण जो कोणी जवळचा असेल त्याने तुम्हाला ॲक्च्युली हे सगळं करताना मोटिवेट करणं अपेक्षित असतं. आपण बऱ्याचदा सिनेमामध्ये किंवा अनेक गोष्टींमध्ये बघतो की कोणीतरी एखादा प्रेमभंग होऊन अचानक अभ्यासाला येतो आणि मोटिवेट होऊन MPSC UPSC पास करतो. हे ॲक्च्युली तेवढं सोपं नाही आहे. कोणत्याही एका तीव्र भावनेतनं तुम्ही अशा गोष्टी नाही करू शकत. त्याच्यासाठी योग्य मोटिवेशन असलं पाहिजे, योग्य शिस्त असली पाहिजे, आणि आयुष्याची ही शिस्तच तुम्हाला काहीतरी करण्याबद्दल तिथपर्यंत त्या तुमच्या यशापर्यंत घेऊन जात असते.
तर आता माझी जी बायको आहे तिने मला त्या काळात मोटिवेट केलेलं होतं आणि आम्ही कुठेतरी आमच्या गोष्टी प्रायोरिटाईज केलेल्या होत्या. म्हणजे मी ॲक्च्युली तेव्हा बोलताना थोडंसं राहून गेलं माझ्याकडनं, पण आईवडिलांसोबत तिनेही मला आयुष्यात योग्य प्रकारे ते सहकार्य केलं. एका त्या अवस्थेमध्ये मला मोटिवेट केलं, म्हणून ह्या यशामध्ये तिचाही एक योग्य प्रमाणात वाटा आहे. तिचा माझ्या सर्वच फॅमिली मेंबर्सचा आहे. पण सर्व मुलांना हाच संदेश देईन की स्पर्धा परीक्षा करत असताना अनेक प्रकारची प्रलोभनं येतात. त्याच्यामध्ये प्रेम असेल, प्रेम हे काही गैर नाही आहे. प्रेम करणं, प्रेम आणि करिअर हे दोन्ही तरुणपणातच माणूस परस्यू करू शकतो. म्हातारा झालेल्या व्यक्तींना करिअर परस्यू करू शकत ना प्रेम परस्यू करू शकत. ह्या गोष्टी बऱ्यापैकी पॅरलली प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. पण आयुष्याच्या त्या टप्प्यावर त्यांना कुठे कोणती आणि किती प्रायोरिटी द्यायची आणि स्वतःच्या शेड्यूलमध्ये किंवा स्वतःच्या वेळेत स्वतःच्या मेंदूतही ते कंपार्टमेंट्स असणं गरजेचं आहे. ते नसेल तर मग तुमचा फोकस हटतो आणि मग तुम्हाला एकही गोष्ट व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे प्रेम करणं गैर नाही, पण फक्त एवढं सांगेल की आपला जो काही अभ्यास आहे किंवा आपलं जे काही आहे ते शिस्तीने करावं आणि त्याच्याकडे आपण योग्य लक्ष देऊन जर कधी आपलं प्रिपरेशन परस्यू केलं तरच तुम्ही यशापर्यंत जाल. सर, वेळात वेळ काढून आज तुम्ही इथे आलात, तुमच्या यशाचा सगळा प्रवास आम्हाला सांगितलात आणि तुमचे विचार आमच्यासमोर मांडलेत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया एका नव्या यशोगाथेसह यशोमार्ग या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.